Hello students, 10th standard, subject English. Today we are going to learn a new poem, that is 1.3 Basketful of Moonlight. See, we have discussed of its chit chat session and warming up session we have discussed in last video. Now today we are going to learn this poem. See on page number 18. Here is the poem Basketful of Moonlight and page number 18. बघा विद्यार्थी मित्रांनो 1.3 आपण आज सुरू करतोय. काल या बास्केटफुल ऑफ मूनलाईटच्या चिटचॅट वरती आणि वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी वरती आपण चर्चा केलेली होती. आज आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करतोय. बघूया कवितेमध्ये काय सांगितलंय. सुनील शर्मा ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी यांनी लिहिलेली कविता आहे. बिफोर गोइंग टू लर्न दिस पोएम, ही पोएम शिकायच्या आधी आपल्याला शिकताना व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम मून अँड व्हाय या प्रश्नांची आपल्याला उत्तर शोधायची आहेत. त्याच्यामुळं ही उत्तराकडं आणि प्रश्नाकडे लक्ष असू दे. आपल्याला याचं उत्तर शोधायचे की व्हॉट डज द पोएट विश, what does the poet wish, what does the poet wish to get from the moon, get from the moon and why? See, what is the meaning of this question? प्रश्नाचा अर्थ काय आहे? What does the poet wish to get from the moon? लेखकाला चंद्राकडून काय पाहिजे आणि why? आणि दुसरा प्रश्न त्याला लगेचच आहे का. चंद्राकडून लेखक कशाची मागणी करतोय आणि त्याला ते का पाहिजे याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आपला असा आहे, why is the road from the city, second, why is the road from the city, why is the road from the city to the village, dangerous? See, what is the meaning of this question? Why is the road from the city to the village? म्हणजे शहराकडून गावाकडे येणारा जो रोड आहे तो कसा आहे? डेंजरस, खूप खतरनाक आहे, भयानक आहे. वाय, का? म्हणजे शहराकडून खेड्याकडे येणारा जो रस्ता आहे तो भयानक का आहे किंवा तो धोक्याचा का आहे, ह्या दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी आपण शोधायची आहेत. पान नंबर 18 बघूया. प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया. बास्केटफुल ऑफ मूनलाईट अँड पेज नंबर 18. व्हाय इट इज. आता बघा बास्केटफुल म्हणजे काय? बास्केट आपली असते, टोपली एखादी. बास्केटफुल ऑफ मूनलाईट. आता टोपली भरून लेखकानं कल्पना कशी केलेली बघा की टोपली भरून चंद्र आम्हाला पाहिजे. आता चंद्र का टोपली भरून येतो का बघा? असतो का टोपली भरून? चंद्र खूप मोठा आहे की नाही, सगळ्यांना प्रकाश देईल इतका मोठा चंद्र असतो. मग ह्याला किती पाहिजे? थोडासा पाहिजे. 1 or 2 बास्केटफुल, एक टोपली भरून किंवा 2 टोपली भरून चंद्र किरण पाहिजे किंवा चंद्राचा प्रकाश पाहिजे. बघूया आपण काय म्हणायचं कवीला. ओ मून गिव्ह मी मूनलाईट. पहिल्यांदा मी पूर्ण कविता वाचतो नंतर आपण स्पष्टीकरण बघूया. O moon, give me moonlight, basketful or 2 baskets full with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to saw many
small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back. As my village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. Oh moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. See, डोगरी या यामधून घेतलेली ही कविता सुनील शर्मा यांनी लिहिलेली आहे. बघूया. Oh moon, give me moonlight, basketful or two basketfuls with seeds of moonlight. बघा, कवी जो आहे हा कवी काय करतोय की चंद्राकडे तो मागतोय. काय मागतोय? ओ मून, हे चंद्र काय कर, गिव मी, मला दे मूनलाइट, चंद्र किरण दे, चंद्रप्रकाश दे. किती पाहिजे त्याला चंद्रप्रकाश? बास्केटफुल और टू बास्केटफुल, एक टोपली भरून दे किंवा दोन टोपली भरून दे, पण तेवढा मला पुष्कळ. विथ सीड्स ऑफ मूनलाइट, किंवा काय कर, तू तुझे जे बी आहे, तुझे जे छोटे बी आहे ते दे. मग मी काय करेन की ते जमिनीमध्ये म्हणजे लावेल, म्हणजे पेरणी करेल त्याची, आणि मग माझ्याकडे सुद्धा भरपूर अशी चंद्र होतील. आणि त्याच्यामुळं लेखकाला काय करायचं, लेखकाला कशासाठी, बघा, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून, मून कडून त्याला काय पाहिजे, लेखकाला मून कडून काय पाहिजे, ए बास्केटफुल और टू बास्केटफुल ऑफ मूनलाइट पाहिजे, एक किंवा दोन बास्केट भरून त्याला चंद्रप्रकाश पाहिजे. हे आपल्याला आपण बघितलं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं आपल्याला की व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून, चंद्राकडून लेखकाला काय पाहिजे, काय पाहिजे, वन और टू बास्केट फुल ऑफ मूनलाइट, एक किंवा दोन बास्केट भरून त्याला मूनलाइट पाहिजे. एवढं लक्षात आलं. पुढे बघ, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाइट. द होल विलेज गोज टू सिटी डेली टू वर्क. आता कशासाठी पाहिजे, व्हाय. बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून, चंद्राकडून लेखकाला काय मिळवायची इच्छा आहे किंवा त्याला काय पाहिजे चंद्राकडून. आपण बघितलं पहिल्या स्टार्टमध्ये त्याचं उत्तर आहे, ही वॉन्ट्स टू गेट वन और टू बास्केट फुल ऑफ मूनलाइट, त्याला एक किंवा दोन बास्केट भरून मूनलाइट पाहिजे. व्हाय, व्हायचं उत्तर आता दुसऱ्या स्टार्टमध्ये बघा, व्हाय का, फ्रॉम द सिटी टू माय विलेज, कवी सांगतोय की फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून माझं गाव खूप लांब आहे, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, आणि शहरापासून खेड्याकडे जात असताना जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती मला काय करायचंय, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाइट. म्हणजे शहराकडून येणारा खेड्याकडे येणारा जो रोड आहे की ज्या रस्त्यावरून कवीचे वडील आणि पुष्कळशी माणसं जी शहरामध्ये कामानिमित्त सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी उशिरा माघारी येतात, तर यांच्यासाठी त्याला काय करायचे, ही वॉन्ट टू सो मेनी स्मॉल ऑफ मून्स, म्हणजे त्याला छोटे छोटे खूप चंद्र पाहिजे की जेणेकरून ज्यावेळेस हे लोक रात्रीचं कामावर परत माघारी येत असतील त्यावेळेस रस्त्यावरती उजेड असेल. आता उजेड त्याला रस्त्यासाठी कशाला पाहिजे, बिकॉज द होल विलेज गोज टू द सिटी, पूर्ण गाव जे आहे ते कामाला रोज हे शहरामध्ये जाते. इट बिकेम्स डार्क ऑन इट्स वे ॲज माय विलेज इज क्वाईट फार, आणि माझं गाव शहरापासून खूप लांब असल्या कारणानं यायला तिथून लोकांना अंधार होतो, डार्क होतो, रात्र होते. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, आणि मग त्याला कशासाठी
हे मूनलाईट पाहिजे. कशासाठी मूनलाईट पाहिजे, उजेड कशासाठी पाहिजे? बिकॉज इट इज फुल ऑफ मून, इट इज फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन. स्नेक्स, साप, स्कॉर्पियन. साप म्हणजे त्याला आपण विंचू म्हणतो किंवा इंगळी म्हणतात. म्हणजे ह्या रस्त्यामध्ये खूप साप आहेत आणि खूप विंचू सुद्धा आहेत. आणि येताना सकाळी हे लोक, खेड्यातले लोक जे त्याच्या वडिलांसह बरेचसे लोक सकाळी लवकर कामासाठी जातात आणि त्यांना कामावरून शहरातून माघारी गावी यायला खूप अंधार पडतो. आणि अंधार पडल्या कारणानं आमच्या त्या रस्त्यावरती खूप साप आणि खूप विंचू आहेत. त्याच्यामुळे त्यांना धोका होऊ शकतो. धोका आहे. व्हाय इट इज डेंजरस? बघा, व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस? शहराकडनं गावाकडे येणारा रस्ता का धोकादायक आहे? बिकॉज देअर आर लॉट ऑफ स्कॉर्पियन्स अँड स्नेक्स. कारण रस्त्यामध्ये काय, स्कॉर्पियन्स आहेत आणि साप सुद्धा आहेत. त्याच्यामुळं तो म्हणतो की अंधारामध्ये त्यांना धोका होण्याची शक्यता आहे, कदाचित हे चावण्याचा शक्यता आहे. त्याच्यामुळं तू काय कर, मला थोडंसं एक बास्केट फुल मून दे. म्हणजे मी काय करेन, रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्याला पेरल आणि पेरल्यानंतर ते उगवेल आणि उगवल्यानंतर त्यालाही छोटे छोटे चंद्र लागतील. बघा, लहान मुलाची कल्पना. चंद्र लागतील आणि जेणेकरून त्यांना रात्रीच्या वेळेस उजेड देतील. आणि उजेड ज्या अर्थी त्या रस्त्यावरती आहे त्या अर्थी त्यांची भीती संपणार आहे. कशाची? साप किंवा विंचू चावल्याची शक्यता ही त्या ठिकाणी कमी होणार आहे. अशा प्रकारचे बघा ह्या लहान मुलाची म्हणजे लेखकाची या ठिकाणी अशा प्रकारे धारणा आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय. पुढचा भाग कवितेचा जो आहे पुढच्या आपण व्हिडिओमध्ये बघूया. ओके, थँक्यू.